नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते तोंडी तलाक या पद्धतीच्या संदर्भात जे सध्या वाद निर्माण झाला आहे, चर्चा होती आहे. सुप्रीम कोर्टानं हे सगळा प्रकरण जे आहे ते घटनापीठाकडे वर्ग केल्याने त्यावरती सबंध सुनावणी 11 मे पासून पुढे चालू होईल आणि सगळ्याच बाजू ऐकून घेऊन पुढे याबद्दलचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्ट करणार आहे. तोंडी तलाक पद्धतीला विरोध करण्यासाठी हमीद दलवाई यांनी 18 एप्रिल 1966 मध्ये पहिला मोर्चा काढला होता. विधान भवनावर काढलेल्या या मोर्चात त्यावेळी अवघ्या 7 लोक जे आहेत त्यावेळेला सहभागी झालेले होते आणि याच घटनेला आज 51 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचीच आठवण म्हणून पुण्यात मुस्लिम महिलांनी मोर्चा काढत ट्रिपल तलाक पद्धती बंद करण्याची मागणी केली. कारण 51 वर्षांनंतरही तलाक, हलाला आणि बहुपत्नीत्व या अनिष्ट प्रथा बंद झालेल्या नाहीत. भाजप सरकार तलाक प्रथा बंद करण्यासाठी आक्रमक असल्याचं दिसतंय, पण त्यातही कट्टर हिंदुत्ववादी आणि मुस्लिम संघटनांकडून राजकारण होताना पाहायला मिळत आहे. आपण एक नजर टाकूया हमीद दलवाई यांच्या कार्यावर. 18 एप्रिल 1966 साली तलाक पद्धती विरोधात त्यांनी पहिला मोर्चा काढला होता. दलवाईंच्या तलाक विरोधी या मोर्चामध्ये 7 महिला सहभागी झाल्या होत्या. 1970 साली दलवाईंकडून मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. तोंडी तलाक, बहुपत्नीत्व या अनिष्ट प्रथांविरोधात आवाज उठवला गेला. कट्टरवादी मुस्लिमांकडून दलवाईंची हेटाळणी झाली. राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान हे पुस्तकही दलवाईंनी लिहिलेलं आहे. बेधडकमध्ये याच ट्रिपल तलाक सारख्या गंभीर विषयावर आपण चर्चा करणार आहोत, पण या चर्चेला सुरुवात करण्याआधी तलाक पीडित महिलांसंबंधीचा हा एक रिपोर्ट पाहूया. व्हॉट्सअपवरून तलाक मिळाल्यानंतर अनीस फातिमाचं आयुष्य जणू उद्ध्वस्त झालंय. या उलट तिचा नवरा मात्र दुसरं लग्न करून उजळ माथ्याने समाजात वावरतोय. फातिमा पोटगीसाठी आता कोर्टाच्या चक्रा मारतीये. उन लोगों ने फोन करके बुलाया कि आइए लेके जाइए. फिर पापा आए और लेके हमको 3-4 जोड़े कपड़े लेके निकाले. बोले लेके तो जा रहे हैं लेकिन 5 लाख रुपए लेके आइएगा, तभी इस घर में आए कदम रखिएगा. देखिए, ये सब बहुत गलत हुआ है हमारी बेटी के साथ, और ऐसा किसी के साथ भी नहीं होना चाहिए आगे. फातिमा सारखी सादिया खानही तलाक विरोधात पोटतिडकीनं बोलतेय. 20व्या वर्षी तिचं लग्न झालं. लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यापासून तिचा छळ होत होता. 2 महिन्याची गर्भवती असताना तिला शॅम्पू पाजला गेला आणि तिचा गर्भपात झाला. तुझ्या आईने तांब्या पितळ्याची भांडी लग्नात दिली नाही म्हणून तिच्याही नवऱ्यानं तिला एके दिवशी मोबाईलवर एक साधा SMS पाठवला आणि तलाक दिला. सादियानं इस्लाम धर्माचं शिक्षण घेतलंय. ती म्हणते कुराणात असं लिहिलेलंच नाही, हे चूक आहे. चेंजेस होना चाहिए और एक तरफा तलाक हम नहीं मानते. एक तरफा तलाक नहीं होनी चाहिए. कुछ भी बात, छोटी छोटी बातों पर तलाक होगा तो हम उसको नहीं मानते, और मैं भी नहीं मानती कि एक तरफा तलाक हो. मुलगी झाली कळताच आयेशा सय्यदला तिचा पती आणि सासू भेटायलाही आले नाही. तुला मुलगी झाली, 15 लाख आणलेस तरच नांदू. मुलगी 6 महिन्यांची झाली तेव्हा सगळे जण आयेशा बरोबर तिच्या सासरी अहमदनगरला गेले. तिथे आयेशाचा पती म्हणाला, मैंने तुम्हें दिल में तलाक दिया. मौलाना म्हणाले, नींद में तलाक कहा तो भी तलाक होता है. आयेशाच्या पतीचं हे दुसरं लग्न होतं. हे आयेशाला लग्नानंतर कळलं. हाँ, मैंने खुद 2 साल का तो मैंने भी पढ़ी हूँ, ज़्यादा तो नहीं मालूम, लेकिन इतना मालूम है मुझे भी कि तलाक के लिए भी 2 गवाह होना ज़रूरी. जिस तरह शादी के लिए, निकाह के लिए गवाह ज़रूरी होते हैं, इसी तरह तलाक के लिए भी गवाह का होना ज़रूरी होता है. अकेले में इस तरह तलाक तो नहीं होती. और दिल में होता है? दिल में भी नहीं होती तलाक. पर अभी आजकल अभी इस तरह बोल रहे तो ये फतवा तो मेरे को भी नहीं मालूम कि कुरान और हदीस का ज़्यादातर, पर मैं ये तलाक को नहीं मानती. देशभरात तलाक विषयी चर्चा होते. शहाबानो ते शायरा बानो मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये बदल करून तलाक, बहुपत्नीत्व आणि हलाला या प्रथा बंद करण्याची मागणी अनेक संस्था, संघटना करतायत. मुस्लिम महिलेला मानवाधिकार आहेत, त्याचं उल्लंघन होतंय अशी भूमिका मुल्ला मौलवींच्या विरोधात जाऊन घेतली जाते. खरं म्हणजे अशा प्रकारच्या तलाकला कुरानमध्ये, हदीसमध्ये कुठल्याही प्रकारचं समर्थन नाही आहे. अल्लाहला सर्वात नापसंत असणारी गोष्ट कुठली असेल तर ती तलाक आहे. आणि याच आधारे इतर इस्लामिक देशांमधून सुद्धा या प्रथेचं उच्चाटन केलेलं आहे. भारतामध्ये मात्र जमातवादी राजकारणाच्या निमित्ताने
अस्मितेच्या निमित्ताने अशा प्रकारच्या कुप्रथा चालवण्याचा एक अट्टहास चाललेला आहे, हा दुर्दैवी भाग म्हणायला पाहिजे. एकतर्फा तलाकमुळे अनेक मुलींचं आयुष्य जहन्नुम बनलंय. या सगळ्या मुलींचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. समाज म्हणून या घटकाकडे लक्ष देणं ही आपली जबाबदारी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. 3 महत्त्वाचे मुद्दे चर्चेला असतील. पहिला मुद्दा आहे तिहेरी तलाकच्या जोखडातून मुस्लिम महिलांची मुक्तता कधी होणार. दुसरा मुद्दा आहे की धार्मिक कायद्यांचा अवडंबर माजवून आपण देशाच्या घटनेची पायमल्ली करतोय का. आणि तिसरा मुद्दा आहे तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर उपाय शोधण्याऐवजी सध्या त्यावर केवळ राजकारण होत आहे. 3 मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मुफ्ती मोहम्मद मंजर जालवी आहेत, जे चेअरमन आहेत हजरत अली एज्युकेशन ट्रस्टचे. ते या सगळ्या संदर्भात तलाकच्या बाबतीमध्ये नेमकं शरीयत काय म्हणतंय, कुराणनी नेमकं काय म्हटलंय आपल्याला समजावून सांगतील. आपल्यासोबत तमन्ना इनामदार आहेत, ज्या अध्यक्ष आहेत मुस्लिम सत्यशोधक संघटनेच्या महिला विंगच्या. अरबीन पठाण आहेत, ज्या तलाक पीडित महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आणि आपल्यासोबत नागपूरहून मुजीब अहमद खान आहेत, जे मुस्लिम धर्माचे अभ्यासक देखील आहेत. या सगळ्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी अरबीन पठाण, मला तुमची भूमिका जाणून घ्यायची आहे, कारण तुम्ही या तलाकच्या घटनेला पीडित आहात. तुम्ही याचा सगळा प्रकार जो आहे तो सोसलेला आहे. बोला अरबीन पठाण, बोला. आवाज येतोय जी? मेरी आवाज आ रही है अरबीन जी? नहीं आ रही है. आवाज त्यांना कमी जाता. आपण परत एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. पण मुफ्ती साहब, आप बताइए कि जो ये अभी मामला चल रहा है कि ट्रिपल तलाक या तलाक, तो मुस्लिम धर्म क्या कहता है, कुरान क्या कहता है इसके बारे में, और जो चर्चा होनी चाहिए, सुप्रीम कोर्ट कहता है कि नहीं 11 मई से हम लोग इस पर बहस करेंगे, जो भी है सब मामले सामने आने चाहिए, क्या कहेंगे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह. मैं मोहम्मद मंजर हसन खान अशरफी मिसबाही जालवी, चेयरमैन हज़रत अली एजुकेशनल एंड वेलफेयर ट्रस्ट बम्बई. मैं ये अर्ज़ करना चाहता हूँ कि सबसे पहली बात यह है कि आज ये मसला जो उठा है कि तलाक होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए, मैं ये समझता हूँ सबसे पहले ये इस्लामी तालीमात की कमी का नतीजा है कि इस सिलसिले में बात यहाँ तक पहुँची. नंबर 1. नंबर 2, जो लोग बिला वजह तलाक देते हैं, यकीनन वो गैर शरई अमल है. उनका तलाक देना बिला वजह ये गलत है जी. इस्लाम रिश्ता जोड़ने का हुक्म देता है, तोड़ने का नहीं. नंबर 1. और इंसान जो शादी करता है वो तोड़ने के लिए नहीं करता है, जोड़ने के लिए करता है. मगर कभी ऐसी नौबत आ जाती है कि इंसान का निबाह मुश्किल हो जाए तो उसके लिए रास्ता एक बनाना चाहिए ताकि मामला आगे न बढ़े, इंसान प्यार मोहब्बत के साथ अलग हो जाए. जी, वही कुरान कहता है. बस कुरान शरीफ में है, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमाता है, अगर किसी शख्स ने मियाँ बीवी है, एक घर है, तो जो 4 बर्तन रहेंगे तो खटपट होना है, आवाज़ आनी है. अगर निबाह नहीं हुआ बेशक, तो कुरान कहता है कि आप दोनों तरफ से कुछ लोगों को बैठाल कर सुलह करवा लो. कुरान शरीफ में है फ़बअसू हकमम मिन अहलिही व हकमम मिन अहलिहा. कुरान शरीफ में है व इन खिफ्तुम शिक़ाक़ बैनहुमा, अगर आपके दरमियान खौफ है कि मामला नहीं निभ पाएगा तो बैठ के पहले सुलह करो. और सुलह से भी नहीं है, किसमें सुलह करना चाहिए? मियाँ बीवी के दरमियान कुछ लोग बैठकर सुलह सफाई करा दें जी, ताकि तलाक की नौबत नहीं आवे, घर नहीं टूटे, मामला बना रहे. अब अगर उसके बावजूद आप देखते हैं समाज में आप भी हैं, हम भी हैं, कोई मौलवी मौलाना समाज से अलग नहीं है, अगर मामला उसके बावजूद नहीं बन पाया तो एक रास्ता तो चाहिए. वरना हम देखते हैं कि जहाँ सूरत निकलने की नहीं होती वहाँ बहुत कुछ हो जाता है. आप हमसे ज़्यादा जान रहे हैं जी. तो वही सूरत जो नागुज़ीर सूरत होती है, उसी सूरत में तलाक है. अब यह मसला आया कि तलाक 3 अगर किसी ने एक साथ दे दिया तो होगा या नहीं होगा. उसी मसले पर सब अड़ा हुआ है. ठीक है. अब मैं आपको बताता हूँ, हमारी बहनें भी अभी कह रही थी, अभी हमारे कुछ भाई भी कह रहे थे कि मैं नहीं मानती हूँ. मैं बोल रहा हूँ हमारे आपके मानने से कुछ नहीं होता है. हम लोग मुसलमान हैं, पहले हम लोग
मुसलमान हैं, हमारा अपना बनाया हुआ कोई कानून नहीं है। अल्लाह उसके रसूल ने जो हमें कानून दिया है, हमें उसका पालन करना है, उसकी बात पर अमल करना है, और उसके अलावा हमारा कुछ नहीं जानते। मैं आपको बताऊं, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने अभी कल एक फैसला दिया था, उस फैसले के बारे में भी आपसे मैं बात करूंगा कि उसमें क्या खराबी है, क्या अच्छाई है। जी बिल्कुल, हम आगे उस पर जाएंगे। मगर अभी बता, कुरान शरीफ में है अत-तलाक़ु मर्रतान, तलाक 2 है। अब उसकी फ़इम्साकुम बिमारूफ और तसरीहुम बिइहसान, फिर शौहर को इख्तियार दिया गया, अब हुस्न सुलूक से रख लो या प्यार मोहब्बत से छोड़ दो, मारपीट नहीं होना चाहिए। अब अगर किसी शख्स ने जी मैं आता हूं आपके इधर आता हूं, अब अगर किसी शख्स ने इनकी 2 के बाद फौरन तीसरा तलाक दिया था, कुरान में भी सुन लीजिए, दूसरा पारा है, सूरह बकरा है, मैं लेकर भी आया हूं। फ़इन तल्लक़हा फ़ला तहिल्लु लहू मिन बअद हत्ता तनकिहा ज़ौजन गैरा। अब अगर किसी ने उसी मजलिस में 2 के बाद फौरन तीसरा भी दे दिया तो तलाक वाक़ई हो जाएगी। और ये कुरान के आयत के मफहूम यही है, और हदीस पाक में भी है, बुखारी शरीफ में भी है, मुस्लिम शरीफ में भी है, आपको अबू दाऊद में है, तिरमिज़ी में है, इब्न माजा में है। जो लोग कहते हैं कि हज़रत उमर ने 3 तलाक किया है, उनको इस्लामी किताब का मुताला नहीं है, ये इल्ज़ाम है हज़रत उमर पर। हक़ तो ये है कि अल्लाह के रसूल अलैहि वसल्लम के दौर से ही ये साबित है। ठीक है, अगर आगे हम लोग जाएंगे, आगे जो बात है वो बात करेंगे। अरविंद पठाण, माझा आता तुमचा आवाज येत असेल तर या सगळ्या तलाकच्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः पीडित आहात आणि या सगळ्याचा वाईट अनुभव तुम्ही घेतलाय, तर काय म्हणणं आहे तुमच्या या सगळ्यावरती? तलाक ही पद्धती आता बंद झाली पाहिजे की याच्यात आणखी काही गोष्टीवरती चर्चा झाली पाहिजे? मैं चाहती हूँ कि तलाक बंद होना चाहिए, ये गलत है। हाँ। और जिस तरीके से सारी मुस्लिम लड़कियों का तलाक हो रहा है और वो बहुत गलत है। कुरान में ऐसे थोड़ी ना लिखा है कि एक तरफा तलाक दिया जाए, और इंस्टेंट तलाक कहाँ है? ये गलत हो रहा है। बोलिए, हम सुन रहे हैं, बोलिए। जब से मेरा तलाक हुआ है मुझे ऐसा लगता है कि मैं जिंदा लाश हूँ। का इंसाफ है ये? और आप बोलते हो मौलवी जी कि तलाक हो गया, एक दफा तलाक हो गया तो हो गया। जब मैंने सुना ही नहीं तो फिर मेरा तलाक कैसे हो गया? तर तुम्हाला तलाक कसं सांगितलं गेलं? समोर सांगितलं गेलं की आणखी काय वेगळ्या पद्धतीने? अभी जी बताओ कि आपको तलाक किस तरीके से दिया गया? सुनाई नहीं दे रहा। आपको आवाज नहीं आ रही है। मैं आता हूं आपके पास, पण मुझे अहमद खान साहेब मला सांगा की ज्या पद्धतीने आता ही तरुणी म्हणते की तलाक जो आहे तो तोंडी तलाक तर काय दिलेला नाही आहे, पण ज्या ह्याच्यातनं गेलाय, कुराणमध्ये असं म्हटलेलं नाही असं तिचा दावा आहे की कुराणमध्ये तलाक थेट दिलेला नाही आहे। आता मौलवी साहेब पण सांगत होते या सगळ्या गोष्टी। तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने याच्यावरती विचार झाला पाहिजे आणि मुद्दे सुटले पाहिजेत? संसार कोणाचा तुटता कामा नये, जसं ते म्हणाले की लग्न आपण करतो जोडण्यासाठी, तोडण्यासाठी नाही। नाही, मौलवी साहेब जे बोलले ते उत्कृष्ट बोललेले आहेत, ते कुराणच्या तरतुदीखालीच त्यांनी बोललेले आहेत। पण त्यांचा काय आहे की हे जे आपण उदाहरण जे देत आहेत पठाण मॅडमचं, त्यांना तलाक पाहिजे का नाही पाहिजे हे समजलेलं नाही। कारण काय आहे, तलाक तर ती पद्धत आहेच ना। जेव्हा दोघं पती पत्नीला वेगळं व्हायचं असेल तर तलाकची दुसरी काय पद्धत राहणार? तलाक तर ते एक पद्धत आहे ना, एक पती पत्नीचं लग्न झालेलं आहे, ज्या पद्धतीने लग्नाची पद्धत आहे त्या पद्धतीने त्याला जर ते लग्न मोडायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे की तलाक देणे। तलाकची पद्धत कशी असायला पाहिजे, प्रोसिजर कसं असायला पाहिजे ते वेल डिफाईन आहे। मुजीब साहेब, रिलीजन मध्ये वेल डिफाईन आहे। ऐका ना, घटस्फोट कायद्याच्या कलम 2 क नुसार आणि तलाक कायद्याच्या 2 ख नुसार जे आहे याच्यात तरतुदी वेगवेगळ्या आहेत। जे मोमेडियन लॉ आपला घटना सांगते त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी समोर येतात। पण तोंडी तलाक द्यायचं हे कितपत ग्राह्य आहे? जसं मगाशी आता मौलवी साहेब पण म्हणाले की पर्सनल लॉ बोर्डाच्या खराबीबद्दल पण आपण बोलूया, पण तोंडी तलाक देत असताना त्याच्या गोष्टी कशा विचारात घेतल्या पाहिजेत की आपण केलेली गोष्ट योग्य आहे, अयोग्य आहे, आपण बांधलेलं सगळं घर आपणच पाडतोय याचा विचार केला पाहिजे। नाही, माझं काय म्हणणं आहे की तोंडी द्या किंवा लेखी द्या,
त्याला तोंडी त्याला इन्सिस्ट केलं तर लोकही देऊन टाकील. जेव्हा तो तलाकसाठी तयार झालेला आहे आणि त्याला पुढं त्याचं कुटुंब पुढे घेऊन जाणं शक्य नाही आहे, त्याला 2 मिनिटात 2 शब्दात लिहून देईन, लेखही देऊन टाकील त्या बाईच्या हातात. विषय तो नाही आहे. विषय काय आहे, त्या बाईचा विषय आहे की मला तलाक नाही पाहिजे आहे अँड शी इज नॉट इन्सिस्टेड. तर हा विषय कसा आहे की धर्मामध्ये याच्या पूर्ण पद्धती दिलेल्या आहेत आणि फॉर्च्युनेटली काय धर्मामध्ये तुम्हाला कोर्टात वकिलात जावं लागत नाही. त्यामुळे हे डिवाइन लॉज पद्धतीने हे गव्हर्न केलेलं असल्याने हे आपसात कुटुंबातल्या व्यक्तीला निर्धारित, पहिले तर त्या पती पत्नीने आपसात ठरवायचं आहे की बाय काय तुमचं कारण काय आहे, का तुम्ही तलाक देऊ इच्छितो, काही कारण आहेत का, माझ्याकडून काही चूक झाली का तुमच्याकडून काही समजण्यात चूक झालेली आहे, हे दोघांनी बसून चर्चा करायची आहे. बिलकुल. आणि तरतुदीची हे चर्चेची वाट मला वाटतं जगात कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कायद्याला मान्य राहणार नाही असं कुठं आहे. काय चर्चा तर व्हायलाच पाहिजे ना, व्हायला पाहिजे. पहिली स्टेज आहे चर्चेची. हा, चर्चा व्हायला पाहिजे. त्यातले जे त्यांचे जे दुमत आहेत त्यामध्ये ते दुमत त्यांनी दूर करायला पाहिजे. त्यांची काय गैरसमज आहे एक दुसऱ्यात चर्चापासून पती पत्नीनेच करायचं आहे. सर्वात मोठी चांगली गोष्ट या धर्मामध्ये काय आहे की याच्यामध्ये पती पत्नींना बसून करायचं आहे. आपल्याकडे इकडे प्रथा पहा, सोसायटीमध्ये समाजामध्ये पूर्ण गाव जमते आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या निर्णय देत राहतो आणि ते जे पती पत्नीचा विषय राहतो तो बाजूला राहतो आणि दुसरेच लोक भांडणं सुरू करून टाकतात. तोच कळीचा मुद्दा मारामारीपर्यंत तोच कळीचा मुद्दा आहे की पती पत्नी बाजूला राहतात आणि बाकी सगळं होतं. तमन्ना इमानदार, मला सांगा इमानदार, या सगळ्या याच्यामध्ये सत्यशोधक त्याच्यानंतर पुढे काय होते, आता हाच विषय मुजीब साहेब येतो मी पुढच्या मुद्द्यावर तुमच्याकडे. नाही, हाच विषय पुढे अच्छा येतो मी पुढच्या मुद्द्यावर तुमच्याकडे. तमन्ना मॅडम, मला सांगा की या सगळ्या याच्यात आपण जी हमीद दलवाईंनी 51 वर्ष झाली आज त्या सगळ्या घटनेला, जेव्हा या सगळ्या तलाक विषयी त्यांनी मोर्चा काढला होता, आज त्याच सत्यशोधक संघटनेचं तुम्ही नेतृत्व करताय, काय दिसतं याच्यातलं चित्र? संवाद महत्वाचा आहे की संवाद न होताच सगळ्या गोष्टी होत आहेत? 18 एप्रिल 1966 रोजी हमीद दलवाईंनी 7 मुस्लिम महिला घेऊन मंत्रालयावर मोर्चा घेऊन गेले होते ते. आणि आज 51व्या वर्षी जेव्हा आम्ही बघतो तेव्हा अद्याप ही परिस्थिती तशीच आहे. फरक एवढाच म्हणता येईल की त्यावेळेस 7 महिला होत्या आणि आज त्या महिलांची तादाद खूप वाढलेली आहे. आताच माझे बंधू म्हणाले की चर्चा व्हायला हवी आहे. मुख्य मुद्दाच लक्षात येत नाहीये की ही चर्चाच होत नाहीये. आम्ही तलाकच्या विरोधात नाही आहोत. कुरान पाक ने स्पष्टपणे सांगितलंय कि जब निर्वाह निभा हो ही नहीं सकता, किसी मुमकिन कोशिश करने के बावजूद भी अगर निभा नहीं हो सकता तो पति पत्नी ने आराम से अच्छी तरह से एक दूसरे को बगैर तकलीफ दिए, बगैर अपमानित किए अलग होकर अपना जिंदगी दोबारा बसर कर सकते हैं. लेकिन ये सब बातों को भूल के यहाँ पर कभी व्हाट्सएप पे, मोबाईल पे, SMS द्वारा, फेसबुक वर तलाक दिला जातो. ही कुठली पद्धत आहे हा प्रश्न आहे. आम्ही तलाकच्या विरोधात नाही, हे आधी सगळ्यात आधी समजून घ्या. आम्ही एकतर्फी तोंडी तलाकच्या खिलाफ आहोत. बरोबर. जेव्हा एखाद्या महिलेला अचानकपणे तलाक दिला जातो तेव्हा चर्चा झालेलीच नसते. प्रश्न हाच आहे की चर्चा झाली पाहिजे. नाहीये, चर्चा झाली पाहिजे. जसं कुरान पाक आदेश देतो की 1 महिन्याच्या अंतराने 3 तलाक झाले पाहिजे. दोन्ही मुलगा आणि मुलगी दोन्हीकडच्या लोकांनी बसून त्याच्याविषयी चर्चा केली पाहिजे, मार्ग काढले पाहिजे. हर मुमकिन तरीके से निभा की कोशिश होनी चाहिए. यही तो नहीं हो रहा है ना. आणि मग अचानक त्या मुलीला तलाक दिला जातो. त्या मुली कुरान शरीफच्या नुसार किंवा हदीस नुसार ती बाई शुद्ध असायला हवी आहे, म्हणजे तिला मासिक पाळी नसावी. पण ह्या तलाकच्या ह्याच्यामध्ये मुलगा उठतो, काहीही कारण असेल, घरामध्ये वादवाद असतात. आता मौलाना साहेब म्हणाले की घरामध्ये वादावादी होतात, बरोबर आहे. आजकालची मानसिक स्थिती म्हणा किंवा पूर्वापार चालत आलेली पुरुषी मनोवृत्ती म्हणा, वाद होतात. मग वाद झाल्यानंतर चर्चेला मार्ग असावा. ते सगळं न होता पटकन उठून त्या मुलीला तलाक दिला जातो. आई वडिलांनी लग्न करून नवऱ्याच्या घरी पाठवलं, नवऱ्याने तलाक देऊन बाहेर काढलं, तर त्या बाईनी जायचं कुठे? बरोबर. कोणाकडे जायचं त्या बाईनी? तिचा कोण विचार करणार आहे? हा प्रश्न आहे. आधी हे समजून घ्या की मी तलाकच्या विरोधात नाही आहोत. आम्ही तलाक जे एकतर्फी होतो त्या बाईचा विचार न करता होतो, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. बरोबर आहे. अगदी तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलाय मुफ्ती साहब. यही एक उसमें दर्ज है कि बहस होनी चाहिए. बेशक जो भी कुछ बातें हो, चाहे वो घर में मामले बात हो या फिर झगड़े वाली बात हो या फिर और कोई चीज हो. आपकी बात से मुझे अच्छा लगा.
मैं आपको बताऊं कुरान शरीफ में भी है, अभी बहन जो बोल रही थी ना, कुरान शरीफ में है वाशरूहुन्ना बिल मारूफ, वाशरूहुन्ना बिल मारूफ फ़इन करिहतुमूहुन्ना फ़असा अन तकरहू शयअन वयजअलल्लाहु फ़ीहि खैरन कसीरा। इसका मतलब क्या होता है? अपनी बीवियों के साथ भलाई हुस्न सुलूक के साथ रहो, अच्छे तरीके से रहो, और अगर तुमको वो नापसंद हो सकता है आज आपको हम पसंद है कल पसंद ना हो सकता है कि तुम किसी चीज़ को नापसंद करो उसकी, तो क्या करना, अल्लाह ताला उसमें बहुत सी भलाई पैदा कर देगा और बेहतर रास्ता जो हो उसका प्यार मोहब्बत के साथ अलग हो, ताकि किसी को तकलीफ ना हो। मैं आपको बताऊं, मज़हब इस्लाम में शराब हराम है, जुआ हराम है, ज़िना हराम है, 5 वक्त नमाज का छोड़ना हराम है। हम लोग खोल के चीख चीख के बयान करते हैं, फिर भी लोग कर रहे हैं, तो उस शख्स की गलती है, इस्लाम की कोई गलती नहीं। जी बिल्कुल। तो तलाक बिला व्यक्ति की गलती होती है, व्यक्ति की गलती होती है। तलाक बिला वजह देना बेशक मना है। अल्लाह के रसूल अलैहि वसल्लम की हदीस है, आपको बताऊं, सुनन अबू दाऊद में है, हज़रत महारिब बयान करते हैं कि आका अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, अल्लाह ताला ने जिन चीज़ों को हलाल किया है, जायज़ किया है, उनमें अल्लाह ताला के नज़दीक तलाक सबसे ज़्यादा नापसंदीदा है। ठीक है, इसलिए कि घर टूटता है। जी ठीक है, तो बेशक इसीलिए मैं कहता हूं, आप निकाह करते हो तो घर जोड़ने के लिए, इसीलिए मैं कहता हूं अगर किसी शख्स ने गलती करके तलाक दे दिया तो गलती पर तलाक तो होगा। आपको मारना मना है, अगर हमने मार दिया तो आपको चोट लगेगी, गोली चलाना मना है, किसी ने चला दिया तो मरेगा, तो उसको सजा देनी चाहिए उसको। अल मुगनी में अल्लामा इब्न क़ुदामा हम्बली बहुत बड़े हमारे आलिम गुजरे, वो लिखते हैं कि हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु के दौर में, वो हमारे दूसरे खलीफा होते हैं अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के, अगर कोई शख्स अपनी बीवी को 3 तलाक दे देता और उनके पास लाया जाता तो उसे खूब मारते पीटते सज़ा देते थे। तो मैं भी ये मुतालबा करता हूँ कि ऐसी सख्ती बरती जाए कि बिला वजह जो लोग अपनी बीवी को 3 तलाक दे देते हैं, जिसकी वजह से अजीरन ज़िंदगी औरत की हो जाती है, उस तलाक देने वाले को बिला वजह जो देते हैं उसके ऊपर सख्त कार्रवाई हो। और इसके लिए ज़रूरत यह है कि कोई ऐसा कोड बनाया जाए और जो अदलिया हो उस वक्त पर। हाँ। जो वहाँ क्या कहते हैं हाजिर रहते हैं लोग। हाँ। तो वो हाजिर, हाँ, गवाह रहते हैं, तो उनको भी उस सजा में लाना चाहिए। मैं बहन को एक चीज बताना चाहता हूँ, देखिए बेशक व्हाट्सएप पे, मोबाइल पे, इस पे जो तलाक देते हैं, कल ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड ने 2-4 फैसला बहुत गलत किया, उसके मामले पे मैं आऊंगा। एक छोटा सा ब्रेक लेना है, उसके पहले तमन्ना जी तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं, तुमचा मुद्दा मांडा, मी ब्रेक घेणार आहे। त्यांनी आता सांगितलं मौलाना साहेबांनी की जर त्या व्यक्तीची चूक होत असेल तर त्या चुकीला थांबवलं पाहिजे। कोण थांबवतंय आजकाल? आई वडील बघत असतात, गप्प बसतात, मौलानाला जाऊन विचारलं की मौलाना म्हणतात की हाँ तलाक हो गया, बाकी कुणाला विचारलं की म्हणतात ये तलाक हो गया। मग आता ह्या संदर्भामध्ये त्या मुलीने किंवा पीडितेने कुणाकडे जाऊन विचारायचंय, कोण त्याला शिक्षा देतो? मग अशा वेळेस ती महिला बाहेर येऊन ओरडून सांगणार नाही का की मुझे ये तलाक मंजूर नहीं, मैं ये तलाक नहीं मानती, असं ती म्हणणार नाही का? मग प्रश्न हाच आहे की असे जेव्हा बेलगामपणे वागणारी लोक असतात त्यांना लगाम लावण्यासाठी काही करायला नको का? लोकांमुळे इस्लाम बदनाम होतोय। नाही, त्यांचं म्हणणं तेच आहे की या ठिकाणी जे विनाकारण लोकांना शिक्षा देतात आपल्या कृतीतून, तिथे हजर असणारे जे गवाह आहेत त्यांना देखील। मैं आपको बताऊं, ये तलाक जो हो रही है ये सबसे बड़ी वजह है कि तालीम का न होना। इस्लामी तालीम, जो इस्लामी तालीम को जानते हैं या पढ़े लिखे लोग, इस्लाम समझून न घेता है सगळे प्रकार, वो जानते हैं। आप पूरी दुनिया का जायजा लीजिएगा, जितने मौलवी मौलाना या इस्लामी असली तालीम डॉक्टर, प्रोफेसर, इंजीनियर हैं, उनके दरमियान तलाक की शरहें बहुत कम हैं। जो शराबी हैं, नशाबाज हैं, या कुछ और वजह हो गई जो माल के चाहिए उनको, तो वहीं कुछ ना कुछ हो जाता है। वरना ये यकीन कीजिए, इल्म अगर होगा तो ऐसी हरकत नहीं होगी। यात हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की या पद्धतीने इस्लाम, बरोबर आपण बोलूया, इस्लाम समजून न घेता जे कोणी पावलं उचलतात त्याच्यामुळे हे सगळे प्रकार दिसतात। जसं आता त्या म्हणाल्या, जसं तमन्नाजी म्हणाल्या की आम्हाला तलाक, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे, पण आम्हाला कुणी समजून घेणार? जर आम्हाला एक महिला म्हणून कुणी तलाक दिला ना, त्या मुलीचे घरचे समजून घेत आहेत ना, ज्या घरात ती नांदत होती ते समजून घेत आहेत, तर अशा परिस्थितीत तिच्या पदरात जर एखादं मूल असेल तर तिने करायचं काय? हा कळीचा मुद्दा आहे। जो मगाशी मौलवी साहेब म्हणाले की मुस्लिम पर्सन लॉ बोर्डाने जे काही गोष्टी फतव्यात काढलेल्या आहेत त्या किती योग्य आहेत आणि किती अयोग्य आहेत, ब्रेक नंतर चर्चा करू।
तिहेरी तलाकच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. इस्लाम धर्म आणि कुराणमध्ये नेमकं काय गोष्टी सांगितल्यात मुफ्ती साहेब आपल्याला सगळं समजावून सांगतायत. तमन्ना जीवन देखील आपल्याला सांगतायत, मुजीब साहेब देखील आहेत. पण यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भात काय विधान केलं होतं ते आपण बघूया आणि मग चर्चेला पुढे जाऊ. कुछ लोगों के मुंह बंद हैं. मुझे याद आता है जब आज लोग देश की एक ज्वलंत समस्या को लेकर के मुंह बंद किए हुए हैं, तो मुझे महाभारत की वह सभा याद आती है जब द्रौपदी का चीरहरण होता है और उस समय द्रौपदी ने उस भरी सभा से एक प्रश्न पूछा था कि आखिर इस घटना का दोषी कौन है, इस पाप का दोषी कौन है. ऐसे अनेक प्रश्न इधर उपस्थित होता है. भला अरविंद पठान जी, आपसे पूछना है, क्या अब इस तलाक के मामले में, जैसे अभी मुफ्ती साहब ने बताया, कुरान के कुछ संदर्भ भी उन्होंने दे दी है, तो क्या लगता है आपको कि इस मामले में बहस किस तरीके से आगे आनी चाहिए और किस तरीके से इस सभी बहस में महिलाओं का जो स्थान है इस्लाम ने दिया हुआ, कुरान ने दिया हुआ, उस तरीके के उस अधिकार को किस तरीके हम क्या करेंगे, प्रोटेक्ट कर सकते हैं? मैं 3 तलाक को मानती ही नहीं. जब मैंने सुनी ही नहीं तलाक हुआ मेरा, तो मैं कैसे यकीन करूं. मुझे ये बोलकर बुलाया गया था कि मुझे घर लेके जा रहे, बट उधर जाने के बाद पता चलता है कि वो लोग प्लानिंग करके आए मुझे छोड़ने के लिए. उधर जाने के बाद पता चलता है कि छोड़ रहे वो मुझे, और बस बात करते करते बहस किए, झगड़ा करने लगे कि तू ऐसा करती है वैसा, कुछ भी बोलने लगे. और बस मेरे हस्बैंड ने मुझे बोल दिए, सोहेल खान ने, कि मैं तेरे को छोड़ दे रहा हूँ, तलाक दे रहा हूँ. मेरी सासू माँ ने बोले कि ठीक है चल, बोले अब बोल दिया ना, चल निकल. उसके 1 महीने के बाद नोटिस आती है डायरेक्टली. नोटिस में आता है कि मुझे तलाक दे दिया गया. ऐसे कैसे मैं मानूं नोटिस से तलाक आया? तो ये नोटिस कौन भेजता है? मेरे हस्बैंड. कोर्ट की नोटिस होती है? मेरे ससुराल से नोटिस आया कि मुझे तलाक दिया गया है. 10 फेब को बुलाए थे हमें कि बात करने के लिए. मुझे बोला गया था कि मुझे मेरे ससुराल लेके जाएंगे, तो इसलिए मैंने बैग पैक करके गई थी. मैं, मेरे अब्बू ने मुझे कपड़े दिलाए कि मेरी बच्ची जा रही है, इसलिए मिठाई का बॉक्स वगैरह सब लेकर गए. आपकी शादी कब हुई थी? मेरी शादी 24 मई 2015 में हुई. और तलाक कब दिया गया आपको? अभी 10 फेब 2017 फरवरी में. हाँ. तो हाच मुद्दा आहे मुजीब साहेब, ज्या प्रकारे आपण बघतोय की अरविंदचं हे उदाहरण आहे. हा लक्षात आलं माझं, पण हे मला वाटतं यांना अज्ञानाच्या पोटी हे सर्व होत आहे. पण त्या महिलेची समस्या खरी आहे की जरी अज्ञानापोटी असेल पण ती तर सफरर आहे, बरोबर, आणि ती कुठं दाद मागणार. त्याच्यामुळे सोसायटीमध्ये हा व्यवस्था मुस्लिम पर्सनला, बोर्डला किंवा समाजाच्या लोकांना येऊन पुढे निर्माण करावी लागली. याच्या पूर्वी होती, ती पूर्वी प्रचलित होती, परंतु मध्यंतरी काय झालं, सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशान्वये पॅरलल कोर्ट हे कोणत्याही धर्मात अलाव केलेले नाहीये त्यांनी, आणि त्याचं अस्तित्व संपवलेलं आहे. आजही काही जुन्या पद्धतीप्रमाणे काही शहरामध्ये आज भी कजियत म्हणतात, काझीचा कोर्ट असतो, तिकडे त्या महिला जातात आणि ते दोघांना बोलून कुराणच्या तरतुदी समजून सांगतात. आणि त्याच्यानंतर जर व्हायलेट होत असेल तो, आणि इफ ही इज नोईंगली, म्हणजे ते धर्माच्या पलीकडे जाऊन तो करत असेल, त्याच्यासाठी तो तयार होईल. पण तो एक बाब, आणखीन एक महिलाचं जे व्यथा आहे की याला तलाक तर दिलेला आहे आणि हवेत सोडून दिलेला आहे, हे असंही नाही आहे. तलाकची प्रक्रिया काय आहे की इज अ व्हेरी नॅचरल आणि युनिव्हर्सल प्रोसेस आहे. याच्यामध्ये करार असतो आणि तो लग्नाच्या वेळेस साईन केला जातो, आणि त्या करारामध्ये जर त्या महिलेंनी आता शिक्षित इतक्या नसल्याने त्यांना तितक्या तरतुदी घालता येत नाही, पण त्याच्यात तरतुदी घालता येत. इज अन ॲग्रीमेंट. मॅरेज इज ॲग्रीमेंट. नोवेअर इन द अदर रिलिजन दिस प्रोव्हिजन इज देअर. इट्स अन फॉर्च्युनेट प्रोव्हिजन फॉर द मुस्लिम्स. इज अन ॲग्रीमेंट. त्यामुळे ॲग्रीमेंटमधले ज्या कंडिशन पाहिजे, त्यांना तलाक कोणत्या पद्धतीने पाहिजे, 3 तलाक पाहिजे, 2-3 महिन्याच्या अंतराने पाहिजे, की त्यांना मुलांची व्यवस्था, जसं आता आपण उल्लेख केला की मुलं सोडून दिले, मुलांची सुद्धा व्यवस्था करायची आहे. त्याच्यात तरतूद आहे, सर्व इंटायर प्रोव्हिजन्स आहेत. आणि त्या तरतुदीच्या अंतर्गत जर त्यांच्या लग्नाचे जेव्हा सेटलमेंट होतात,
बोलणी होते त्यावेळेस या गोष्टी चर्चा व्हायला पाहिजे आणि ते कबूल करायला पाहिजे आणि तमन्नाजी. प्रस्ताव हा महिलेकडून असतो लग्नाचा. ठीक आहे तमन्नाजी. आता म्हणाले की त्या महिलेची तरतूद केलेली असते किंवा तरतूद व्हायला हवी आहे. बऱ्याच ठिकाणी जेव्हा आता तलाक होतात तेव्हा एका बैठकीत किंवा एका दमात 3 तलाक दिले जातात आणि कुराणला किंवा हदीसला अमान्य असलेलं इद्दतची रक्कम किंवा महेरची रक्कम न देता त्या व्यक्तीचा त्या मुलीचा तलाक होतो. जेव्हा या साध्या नियमाकडे जेव्हा लक्ष दिलं जात नाही तेव्हा त्या मुलीच्या आयुष्यभराची तरतूद करणं या गोष्टीकडे लक्ष कुठं दिलं जातं? हे लक्ष दिलं जात नाही. त्या मुली रस्त्यावर येतात म्हणून तर हे प्रश्न निर्माण होत आहेत ना. आणि त्या प्रश्नाला कुठेतरी थांबवलं पाहिजे किंवा हे जे आता मौलाना म्हणाले की नाही या जे मोठ्या अशिक्षित शिकलेले लोक जे आहेत ज्यांना कुराणचं ज्ञान आहे किंवा हदीसचं ज्ञान आहे त्यांच्यामध्ये असं होत नाही. पण समाजाचा पाठीचा कणा असलेला आम मुसलमान आवाम जो है उसमें जो तलाक हो रहे हैं उसके लिए हमको ज्यादा परेशानी है और उसी वजह से इस्लाम बदनाम होते जा रहा है. तो इसको रोकने के लिए इस कानून को बनना जरूरी नहीं है कि जुबानी तलाक बंद हो. बोला. एक मिनिट. पठाण मॅडमच्या कन्फ्युजन असं आहे त्यांची व्यक्तिगत केस नाही आहे. ते स्वतः रेफरन्सेस देत आहेत दुसऱ्या मॅरेजचं. ते कॉम्प्लिकेशन तयार करत आहेत. प्रॉब्लेम ते नाही आहे. आता ते म्हणतात की SMS वर तलाक दिला. आपण जे बातमीमध्ये सांगितले फातेमानी काही तलाक SMS वर मिळाला पण तिकडे 5 लाखाची मागणी केली होती. तो हुंड्याची केस झालेली आहे. ते क्रिमिनल केस आहे. पोलीस स्टेशनला दाखल करून त्याला अटक करायला पाहिजे होतं. दुसरी सादियाच्या केसमध्ये 15 लाख मागणी केलेली आहे. आणि ही जी महिला जी एक पठाण मॅडम जी सांगत आहे या गोष्टी स्वतःच्या नाही सांगत आहे. हे इंडिव्हिज्युअल केसेसमध्ये जर सांगता आलं स्वतःच्यावर काय अत्याचार झाला लोकांचं सांगून कन्फ्युजन करू नका. कन्फ्युजन ऑलरेडी झालेलं आहे. रिलिजियस लोकांनी सुद्धा केलेलं आहे. मुजीब साहेब तेच कन्फ्युजन सिंपल प्रोव्हिजन आहे. मला वाटतं नाही मुजीब साहेब तेच कन्फ्युजन दूर करायचं आहे. माझं काय म्हणणं आहे तेच कन्फ्युजन दूर करायचं आहे. आता एक उदाहरण फक्त सांगतो माझ्या वाचनात आलेलं. एक उदाहरण ऐका ना. एक उदाहरण फक्त माझ्या वाचनात आलेलं सांगतो. ओरिसातलं. ओरिसामध्ये रात्री नशेत एका व्यक्तीने येऊन दारू पिऊन आपल्या पत्नीला सांगितलं तलाक तलाक तलाक. आणि जेव्हा सकाळी त्याची नशा पूर्ण उतरली त्यावेळेला त्याला लक्षात आलं की आपण रात्री काहीतरी भयंकर चूक करून बसलोय आणि आपण आपल्या पत्नीची माफी मागितली पाहिजे. पत्नीची त्यांनी माफी मागितली. तिला सांगितलं की माझं तुझ्यावर तेवढंच प्रेम जेवढं आधी होतं माझ्याकडनं चूक झाली आहे. झालं गेलं विसरून जाऊ. आपण आपला संसार पुढे चालू ठेवू. पण नकळतपणे त्या महिलेनी शेजारच्या आपल्या असलेल्या ओळखीच्या मैत्रिणीला ही गोष्ट सांगितली. समाजामध्ये ती पसरली आणि पुन्हा शर्यतची बैठक झाली आणि परत त्या दोघांना एकत्र राहायचं असा निर्णय झाला ओरिसामध्ये. तर ही गंभीर बाब है. म्हणजे जर पति पत्नी जो 2 लोग हैं जिन्होंने शादी की है वो एक साथ रहना चाहते हैं गड़बड़ी में जैसे आपने कहा कि शराब पीना इस्लाम को अमान्य है तो उस शराब के नशे में आकर कहता है कि तलाक. सुबह जब शराब की नशा जाती है तो उसको समझ आती है कि हमने भूल की है. आपको बोलना चाहता हूँ आपकी बात काट रहा हूँ माजरत के साथ. उस शराब के नशे में बीवी को पहचान रहा है. शराब के नशे में तलाक का लफ्ज बोल रहा है तो बिल्कुल शुद्ध में बिल्कुल होश में है. होश में है. नशा का बहाना बना रहा है. वो अपनी माँ को क्यों नहीं पकड़ के बोलता है तलाक. बहन को पकड़ के क्यों नहीं बोलता है तलाक. ये सिर्फ ड्रामा है. हकीकत से इसका कोई ताल्लुक नहीं है. तो ये ड्रामा हकीकत में बदलने के लिए क्या करना है. उसने तलाक ही देना चाहा ना वो इसीलिए तलाक दिया है वो. वरना मैं बोलता हूँ नहीं सुबह जब उसको पता चला कि रात में गलती की है. मार का डर वो नहीं कि मैंने गलती की है. उसको मालूम हुआ कि मेरी बीवी के घर वाले मोहल्ले वाले समाज वाले हम पर ई करेंगे मारेंगे पीटेंगे. डर तो बहाना बदल दिया. उस डर से बहाना बदल गया. बस मैं बोलता हूँ इसीलिए अगर कोई शख्स फिर मैं आपको कोट कर रहा हूँ उस हदीस को. हजरत उमर रदी अल्लाह अन्हु के दौर में जो 3 तलाक देता था अपनी बीवी को बिला वजह आपके पास पेश होता. आप काजी थे खलीफा थे आप बहुत बड़े मुफ्ती थे अमीरुल मोमिनीन थे. आप उसे सज़ा देते थे मारते थे ज़ोदोकोब करते थे. आज भी तेज़ अदालतें कायम हो या इस मुस्लिम महल्लों में जो उलमा मुफ्ती बैठते हैं ऐसे समझे हुए और वकला भी बैठे इस्लामी वकला भी बैठे और पढ़े लिखे लोग खा वो मौलवी मौलाना हो या ना हो वो बैठे. अब बैठने के बाद जहाँ ऐसा मामला आवे गलती देख करके उसको दबावें उसका फैसला करें. मैं यकीन करता हूं अगर सजाएं लगा दी जाएंगी तो 100 अभी 50 तलाक अगर है तो 10 हो जाएगी.
इस पे सख्ती होनी चाहिए, मगर हमारे आपके खत्म करने से खत्म नहीं होगा। ये मामला अंदरूनी सुलझना चाहिए। बस ये हमारी माँ बहनें गलत सोच रही हैं कि तलाक एक अभी बहन बोली ना, मैंने सुनी नहीं। तलाक के लिए सुनना जरूरी नहीं है, शौहर का हाँ बोलना जरूरी है। तलाक के लिए सुनना जरूरी नहीं है। हमने आपसे ऐसा कैसे सुनना जरूरी नहीं है? मैं बता ऐसा कैसे जरूरी नहीं है? कुरान में जब लिखा है ना, कुरान के दौर से लिखा है ना कि तीन महीने का पेनल्टी होता है, एक महीने के गैप में तलाक दिया जाता है। तो फिर मैं कैसे मानूं? इंस्टेंट तलाक तो रोकना चाहिए। मैं क्यों मानूं इंस्टेंट तलाक को? जी अभी वो जवाब दे रहे, सुनिए। मेरी बहन जी आप सुन लीजिए, मैं आपको बताना चाहता हूं, आपको जो तकलीफ हुई है और आपके मर्द ने जो तलाक दिया है, यकीनन गलत किया आपके साथ। आपके दुख दर्द में समाज हम सब खड़े हैं। और सुन लीजिए, तो मुझे पर्सनल लॉ बोर्ड से क्या फायदा हो रहा है? मुझे उससे क्या सहूलत मिल रही है? मुझे ये बताओ आप। अरविंद जी बिल्कुल वही, उसके ऊपर ही वही बोलने वाले हैं, पर्सनल लॉ बोर्ड के बारे में। हमारी बात सुनिए जरा सा, मुझे पता है। आप मुझे पूछो, मुझे क्या बात सुनिए, आप बात सुनिए, आप बात सुनिए पहले। मैं ये अर्ज करना चाहता हूँ, आप मेरी बात सुनिए पहले। मुफ्ती जी आप मेरी बात सुनिए। बोल दीजिए। मैं जो दर्द से गुजर रही हूँ उसका क्या आप समझ सकते हो? मुझ पे क्या बीत रही है? मैं 2 महीने से मेरे अब्बू के पास हूँ। देखिए मेरे पे क्या बीत रही है? मैं एक जिंदा लाश हूँ। मेरे बारे में कौन सोच रहा है? मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कोई मेरे लिए सोल्यूशन काट रहा है क्या? ठीक है, ठीक है। मैं बस चाहती कि मुझे न्याय मिले। ऐसे कैसे मैं मानूं कि नोटिस से आया तलाक और मैं मान लूं? बोर्ड नहीं, अगर कोई मौलवी मौलाना भी सब मिल करके अगर ये कह दें कि किसी मर्द के तलाक देने से तलाक नहीं पड़ेगी, तो क्या ये कानून बन जाएगा? कभी नहीं बनेगा। इसलिए अल्लाह ने ये हुक्म दिया है, बेयदिही उक़दतुन निकाह, तलाक का हुक्म ये कुरान से साबित है। आप ये कहिए कि तलाक जो ऐसे दी जा रही है, जिससे जैसे आपको दिया गया, ऐसे देने वालों को सजा दी जाए ताकि तलाक का मामला कम हो। आप जैसी दुखी हैं, तो दूसरी बहनें दुखी ना हो, मगर आप मुस्लिम हमें कोई लेना देना नहीं है। हम बोर्ड से कोई लेना देना नहीं है। उनकी गुजारिश वही है कि उनको सजा होनी चाहिए। तमाम बहनों को भी इंसाफ मिले। अदालत में ऐसे लोग तैयार हों, हुकूमत इस मामले में गौर खौस करे। आज हुकूमत तलाक के मामले में सियासत कर रही है, हल नहीं चाह रही है। जो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की जो विचार है उसमें क्या खराबी लगती है आपको? देखिए, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तो वो समझे, कल तो उन्होंने कई फैसले उल्टे सीधे भी कर दिए, अलग अलग फतवा निकल रहे हैं। क्या जब दिल में आता है, मैं अगर वही फैसला उनका है, अगर वो मैटर तो आप बाद में लाना चाह रहे हैं तो बाद ही में रखिए, मैं उस पर बात करूंगा। मगर इतना सुन लीजिए, तलाक के लिए शौहर का इकरार जरूरी है या गवाह जरूरी है? दो ही चीज जरूरी होता है। मेरा सुनना कोई जरूरी नहीं। शौहर का ही क्यों? जब निकाह, एक सेकंड मौलवी साहब आप मेरी बात सुनिए, आप मेरी बात सुनिए पहले, आप मेरा भी तो मुद्दा सुनिए ना। बोलिए बहन जी। जब निकाह के टाइम पे दोनों की तरफ से कबूले सुनते तभी शादी मुकम्मल होती, तो फिर तलाक सिर्फ शौहर ही क्यों दे सकता है? हमारा कोई हक नहीं है, हमसे पूछा नहीं जाएगा। जवाब ले लीजिए, सिर्फ शादी निकाह के दिन जब मुझसे अरविंद जी जवाब सुनिए, इसका जवाब ले लीजिए, उसका जवाब ले, सुनिए जवाब सुनिए, जवाब सुनिए। शादी कबूल है कि जवाब सुन लीजिए। 3 बार जब लड़की बोलती है कबूल है, तो फिर तलाक के टाइम पे उसकी मंजूरी क्यों नहीं ली जाती? मुझे ये बोलो। से गुजर रही है उनकी तकलीफ भी सुननी चाहिए। उनकी तकलीफ सुनना हमारा फर्ज है और अपने से जो हल हो, इस सिलसिले में बात करूंगा इस्लाम ने क्या हल रखा है। सुनिए, देखिए, नंबर 1 हमारी आवाम में ये भी गलत बात है, निकाह के लिए एक को देना पड़ता है इजाज़त। मान लीजिए कि हम और लड़की के पास गए तो उससे हम लेते हैं इजाज़त, अब मर्द के पास गए तो हमने कराया कबूल। ठीक है, इजाज़त लेने के लिए गवाह का होना ज़रूरी नहीं है। ठीक है, हाँ, अगर औरत इनकार कर दे कि मैंने इजाज़त नहीं दी है तो उसके लिए तलाक नहीं होता। नहीं, तो मैंने इजाज़त नहीं दी है तो फिर निकाह कैसे होगा? तो उसके लिए गवाह रखा जाता है। गवाह क्यों रखा जाता है कि अगर लड़की ने कहा कि मैंने निकाह पढ़ाने की इजाज़त नहीं दी है तो उस इजाज़त को साबित करने के लिए गवाह रहता है। वरना अगर लड़की अकेला इजाज़त दे दे, ठीक है मेरा निकाह पढ़ा दीजिए, तो उसके लिए गवाह जरूरी नहीं है। ये हमारे माशरे, अगर लोग बोल रहे हैं तो इल्म की कमी की वजह से बोल रहे हैं। सब बताते हैं कि जो हो रहा है वो सही है, कुरान ऐसे बोल रहा है, कुरान नहीं, अगर किसी औरत के साथ जुल्म हो रहा है तो जुल्म है,
कुरान में इसकी कतई इजाजत नहीं है। सही बात है। कुरान कहता है एक औरत के साथ फइंसाकुम भी बिमारूफ जुल्म होता है तो और पूरी तसरीहुम दुनिया के औरतों बिइहसान, के साथ में अच्छे जुल्म होता है, तरीके से ऐसा उसको माना रखो जाता है। या तो अगर अच्छे हमारी तरीके से बहनों के छोड़ साथ दो। में होता है तो औरत फिर के उनके साथ जुल्म का जुल्म हिसाब होना, कौन करेगा? तमन्ना जी, एक मिनट क्यों नहीं चाहती कि जो गलत करने वाले लोग हैं या तो गलत हरकत कर रहे हैं उनको रोकने की जरूरत नहीं है क्या? बेशक है, उनको कहीं तो कहीं लगाम लगाना नाही, जरूरी है तमन्ना ना? जी, तमन्ना जी, यही तो बोल रहे हैं हम। ते मुफ्ती साहेब तेच म्हणतायत हमारी की बात जे समझ समाजामध्ये एक मिनिट, अघटित होत आहे, येतो मुजीब साहेब एक तुमच्याकडे, मिनिट. समाजात जे अघटित होत आहे त्याच्या विरोधात राहिलं पाहिजे. अरविंदजीच्या संबंधात जे झालंय त्याच्या विरोधातही आवाज उठवला पाहिजे. पण अशा व्यक्ती ज्या या तलाकच्या पद्धतीचा अवलंब करतायत यांनी इस्लाम किती वाचला, इस्लाम किती समजून घेतला, हाही कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे याच मुद्द्याकडे मी घेऊन जात असताना एवढंच म्हणेन की या सगळ्या मुद्द्यावर माझे शेवटचे 2 मिनिट राहिलेत, अगदी पाहुण्यांना सगळ्यांना थोडक्यात मला विचारायचं आहे, याच्यावर राजकारण करण्यापेक्षा मार्ग काढण्यासाठी काय केलं पाहिजे? अगदी थोडक्यात मुजीब साहेब, 2 मिनिटं शेवटच्या 30 सेकंद सगळ्यांना. नाही मला हा 2 मिनिटातच घेतो मी की त्या ज्या महिला सांगत आहेत ना त्या पद्धती चुकीच्या आहेत. त्याच्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनी पुढे येऊन मॅरेजचे पूर्ण प्रपोजल कसे असायला पाहिजे, निकाहनामा कसा असायला पाहिजे, त्यातल्या टर्म कंडिशन कसा असायला पाहिजे, तलाक देताना कोणत्या पद्धतीने तलाक दिला गेला पाहिजे. आता ही जी महिला सांगते ती खरी सांगते आहेत की तिने ऐकलंच नाही आहे आणि तलाक असं कसं होणार आहे? तेव्हा ऐकलंच नाही तर कसं काय होणार आहे? मनात त्यांनी सांगितलं म्हणजे काय तलाक झाला का? ही पद्धत नाही आहे, रिलिजनमध्ये सुद्धा नाही आहे. आणि त्याच्या मनात आला म्हणजे तलाक झाला असं हे चुकीचं सांगतायत. आणि याच्यामध्ये स्टँडर्ड मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ते सर्व समूहाचा सर्व गटाचा प्रतिनिधित्व करतात. त्यांनी एक स्टँडर्ड निकाहनामा तयार करून आणि त्यातल्या टर्म्स अँड कंडिशन्स त्यांनी तयार करून द्यायला पाहिजे आणि त्या प्रचलित करायला पाहिजे. आणि काझी सिस्टीम जी आहे ती काझी सिस्टीम जरी अस्तित्वात नसेल तर मस्जिदचे जे इमाम आहेत त्यांना अधिकृत करायला पाहिजे. तिकडे रजिस्ट्रेशन सुद्धा व्हायला पाहिजे. आज बी रजिस्ट्रेशन फार हवेत होतो, काही करतात काही नाही करतात, कुठेतरी लिहून ठेवतात, असं पद्धत नाहीये ना. मॅरेज इज टोटल ही इन्स्टिट्यूशन आहे आणि इट शुड बी रजिस्टर्ड प्रॉपरली आणि एक युनिफॉर्म सिस्टीम पाहिजे. तर त्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने एक फ्रेम नेटवर्क करायला पाहिजे आणि त्या नेटवर्कमध्ये मॅरेज रजिस्ट्रेशन सुद्धा व्हायला पाहिजे आणि डायव्हर्सच्या पद्धती सुद्धा व्हायला पाहिजे. आणि पुढे चालून मी एक म्हणेल की सुप्रीम कोर्ट म्हणा किंवा हायकोर्ट म्हणतात हे मॅटर ते आधीच घ्यायला तयार नाही. लग्नाचे कितीतरी आता इतर धर्माच्या लोकांच्या केसेस कितीतरी पेंडिंग आहेत. कितीदा सुप्रीम कोर्टाने बजावलेलं आहे की तुम्ही मुजीब साहेब तुम्ही या सिस्टम मध्ये काम केलंय त्यामुळे हे कसे प्रकार असतात काय होतंय तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही निवृत्त झालात, आता आपण त्याच्यावर कधीतरी वेगळी चर्चा करू. पण अगदी थोडक्यात अल्टरनेट एकच सांगतो त्याच्यात अल्टरनेट डिस्प्यूट मेकॅनिझम सुप्रीम कोर्टाने कायदा तयार केलेला आहे आणि त्याच्यानंतर सरकारने त्याच्यावर कायदा तयार करून एक डिस्प्यूट मेकॅनिझम तयार केलेला आहे. ठीक आहे, माझा वेळ संपला. तमन्नाजी थोडक्यात 30 सेकंद. पूर्वीच्या काळी काय होतं त्या महिलांची स्थिती आणि आज मुस्लिम महिला खूप शिकतायत, त्यांचे विचार बदललेले आहेत, त्यांचा दृष्टिकोन पाहण्याचा बदलला आहे. आणि या अशा समाजामध्ये चालणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरामुळे विवाह किंवा निकाह या पद्धतीवरनं महिलांचा नवीन पिढीचा निदान नवीन पिढीचा तरी विश्वास उडतोय. बऱ्याच प्रकारामध्ये मुली रजिस्टर्ड मॅरेजकडे वळायचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्या तलाकच्या प्रश्नामुळे आता लग्नाला येणाऱ्या मुली सहज सांगून जातात की माझ्या आईचं मी पाहिलं, आत्याचं पाहिलं, मावशीचं पाहिलं आणि आता मला लग्न करायला भीती वाटते की पटकन माझा तलाक होईल की काय. या सगळ्या गोष्टीमुळे मुस्लिम पद्धतीमध्ये हा जो अनिष्ट प्रथा ही जी अनिष्ट प्रथा आहे की तोंडी तलाकची पद्धत पूर्णपणे बंदच व्हायला पाहिजे, जेणेकरून हा जो चाललेला महिलांचा जो खेळ आहे किंवा महिलांच्या अस्मितेशी त्याच्या अस्तित्वाशी जो खेळला जाणारा प्रश्न आहे तो संपला पाहिजे असं मला वाटतं. खरंय. मुफ्ती साहब सियासत के बारे में क्या कहेंगे? बस 30 सेकंड लास्ट में, ज्यादा कुछ नहीं. लास्ट है तो लास्ट है. तो देखिए ये धार्मिक चीज़ है, इसमें सियासत का दखल नहीं होना चाहिए, इसका हल होना चाहिए. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने जो कल फैसला किया है उसमें कहा कि हलाला गैर शरई अमल है. ये बुखारी, मुस्लिम और हदीस और कुरान के खिलाफ उसका ये फतवा है. नंबर 1, अगर उनका ये फतवा है तो अखबार में आया है, ये हमें उनसे टीवी के ज़रिए मैं उनसे वजाहत तलब करना चाहता हूँ. नंबर 1. नंबर 2, व्हाट्सएप वाले मसले पर उसने कहा कि बीवी औरत को अगर किसी ने लिख के भेज दिया और उसकी औरत अगर पढ़ लेगी तो तलाक होगा और नहीं पढ़ेगी तो नहीं होगा. ये मसला गलत है. औरत को भेजा, अब भेजने के बाद उसने खुद इकरार भी किया कि हाँ मेरा भेजा हुआ है, ठीक है, तब. और ये भी हो कि जब तू पढ़ेगी तब
वरना ऐसे ये कैसे तो बहुत बड़ी होगा? बेवकूफी है कि अगर शौहर इकरार ऐसे नहीं कैसे करता होगा है, मौलवी ये दोनों साहब? सुनिए, आप बोलोगे अगर पहले। शौहर के ऊपर तलाक कैसे सुनिए मैं कैसे बताता हाजिर हूं क्यों करता हूं, मैं बताता हूं। खत के जरिए होता था तलाक, ये भी व्हाट्सएप के जरिए भी खत है, मगर शर्त है कि उसमें इकरार करे मर्द। मर्द ही इकरार करेगा ना, खत को लिखता मर्द ही लिखता था ना, वो इकरार करे कि हाँ मैंने भेजा है, मेरी मर्जी है, मेरा ही है। और अगर नहीं है ऐसा तो हो सकता है आपका मोबाइल हम इस्तेमाल कर लें। अगर वो इनकार करता है तो तलाक नहीं साबित होगी। तलाक हो गया। ठीक है, ओ मुफ्ती साहब, जी अगर भाई। आप जी अरविंद जी बिल्कुल बिल्कुल ये 30 गलत सेकंड। है मुफ्ती साहब, ऐसे नहीं, कैसे? नहीं। जब किसी अगर ने वो सुना ही नहीं शख्स कान सुन से, लीजिए, तो फिर तलाक अगर कैसे हुआ? सुन लीजिए, सिर्फ WhatsApp तलाक भेजने अगर से तलाक व्हाट्सएप के थोड़ी ना जरिए होता उसने है। भेजा है अब मैंने और मर्द अब इकरार मैंने करता कान है, से सुना ही जिस नहीं मेरे तरीके कि से मेरे खत मुझे तलाक सुन्ना दिया देख गया, लीजिए, नोटिस पे कुरान पढ़ी में, मैंने, तो हदीस मेरा में, तलाक हो गया। फुकहा में कोई भी ये साबित नहीं कर सकता कि औरत का सुनना जरूरी है, न वहाबी में, न देवबंदी में, न अहले हदीस में। लेकिन ये मसला हासिल कैसे? सुनिए, कोई साबित नहीं कर सकते। मसला सुलझाया कैसे? सुलझाया जाएगा, इनकी कमी है, हमारी बहन समझ नहीं रही है। मैं बोलना चाह रहा हूं, ये बार बार शुरू से एक जुमला बोली, मैं सुनी नहीं। आपका सुनना जरूरी नहीं है, आपके शौहर का या तो इकरार करना जरूरी है कि मैंने तलाक दिया, या तो गवाह होना जरूरी है। दो ही चीज जरूरी होता है। अगर वो इनकार करता है तो मैंने दिया नहीं और गवाह भी नहीं है तो तलाक साबित नहीं होगी। सुन लीजिए, आप अपनी मर्जी से सुनना कहीं शर्त नहीं है। समझता है कि शरीयत के हिसाब से शादी के निकाह के वक्त जब कबूले सुनते नहीं, तो अभी मसला पहले भी बता चुका हूं मैं, ये भी मसला गलत है लोगों के दरमियान, मसला गलत है लोगों के दरमियान, लोग समझ नहीं रहे। साहब मेरा टाइम खत्म हो गया, माफ करा माझा वेळ संपलाय। ही चर्चा किती वेळ आपण पुढे चालू ठेवली तर ती संपणारी नाही आहे, म्हणूनच हा वाद आणि हा सगळा प्रकार वाढत जातोय। मुजीब साहेबांना माझा मुद्दा नेमका आहे तो लक्षात आलाय। धन्यवाद, तुम्ही सगळे आलात आणि या सगळ्या मुद्द्यावरती स्पष्टपणे बोललात। पण अरबीन सारख्या मुलीवरती जे बेतलंय अशा अनेक मुली आहेत। मुस्लिम समाज जो पूर्वी होता तसा आता नाहीये, बदललाय, शिकलाय, पुढारलाय, उच्च शिक्षित झालाय। पण ज्यांनी मुस्लिम धर्मच समजून घेतला नाही, इस्लाम समजून घेतला नाही, त्यांनी समजून घेण्याची गरज आहे। आणि तो समजून घेऊन याच्यावर चर्चा घडवून तलाक सारख्या मुद्द्यावर, गंभीर विषयावर संसार उजाड होण्यापेक्षा संसार जोडण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करण्याची गरज आहे। आणि कायदा आपल्या सोबत आहे, त्याला देखील आधार म्हणून घेण्याची देखील गरज आहे। इथंच थांबतो।